चालू आहे पाहून मला सुद्धा जोश आलेला आहे। कालपासून मी आपल्या शाखांना भेटी देतोय, सगळीकडे जल्लोष आहे। शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, राष्ट्रवादी आहे आणि मला अभिमान आहे की कुठेही कोणी नाराज नाहीये, कारण ही लढाई व्यक्तिगत लढाई नाहीये, कोणत्याही एका व्यक्तीसाठी लढाई नाहीये, तर ही लढाई आपल्या मुंबईसाठी लढाई। जरा थोडा खोकला येतोय कारण संपूर्ण मुंबईमध्येच प्रदूषण वाढलेलं आहे। प्रदूषण नुसतं हवेमध्ये नाही तर प्रदूषण राजकारण आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा या भाजपाने करून ठेवलेलं आहे। आणि आता तुम्ही म्हणाला ना ताई, खरं आहे ते, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय, तुम्ही आता किमान 25-30 वर्षाची तरुण आहेत, लहान मुलं तर सोडूनच द्या, मुंबईमध्ये राहताय ना। गेल्या 2-3 वर्षात जे प्रदूषण आपण पाहतोय, एवढं प्रदूषण यापूर्वी कधी पाहिलं होतं का? म्हणजे प्रदूषण कोणामुळे झालं? कारण का माहितीये, यांना तुमच्या आयुष्याशी काही पडलेलं नाहीये, यांना यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पैसा खायचा आहे। आणि आजच मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी आणि राजनी, किती जणांनी पाहिली ना? मुद्दा नीट लक्षात घ्या। आता मुंबई महानगरपालिका जी आहे, आपण महापालिकेसाठी आणि मुंबईकरांसाठी लढतो आहोत, आणि 2012 पर्यंत आपल्या मुंबईचा जो काही अर्थसंकल्प होता किंवा जी काही आर्थिक परिस्थिती होती ती साधारणतः 650 कोटी तुटीची होती। आणि 2023 पर्यंत, 22 पर्यंत, 24 पर्यंत, जोपर्यंत ही महापालिकेची मुदत होती त्यावेळेपर्यंत शिवसेनेने आर्थिक परिस्थिती काय केली होती? 92,000 कोटीच्या ठेवी त्याच्यामध्ये आपण ठेवून दाखवल्या होत्या। याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला। आणि आता जे झालेलं आहे की हे त्या मुदतीवरती यांचा डोळा आहे। काल जे मुख्यमंत्री म्हणाले ठेवी काही चाटायचे आहेत, यांना चाटायचे नाही, त्याने गिळायचे आहेत, यांना खायचे आहेत। भूक मोठी म्हणजे भस्म्या झाल्या, त्यांना भस्म्या झाल्या, भस्म्या काय किती खाल्लं म्हणून मी त्यांना अनाकोंडा म्हणतो। पण एक गणित लक्षात घ्या, हे गांभीर्याने घ्यायची ही गोष्ट गंभीर आहे। साधारणतः आपण 25 वर्षाची महापालिका सांभाळली, एक ठोकताळा असतो, जमा खर्च शाळेमध्ये शिकलोय, साधारणतः आपल्या मुंबई महापालिकेचं आर्थिक उत्पन्न किती आहे, विविध स्तोत्र जे आहेत त्यातनं येणार किती, स्त्रोत जे आहेत त्यातनं येणार किती, हा सगळा ताळमेळ घालून मग आपण विकास कामाला हात घालतो। यावर्षी साधारणपणे जी माझी माहिती आहे की 15,000 कोटी एवढं आपल्याला एक उत्पन्न खर्चासाठी आपण अपेक्षित आहे। पण त्याच्या समोर यांनी 3 लाख कोटींचा घोटाळा करून ठेवलेला आहे। 3 लाख कोटींची कामं वर्क ऑर्डर यांनी देऊन टाकल्या कॉन्ट्रॅक्टरना, आणि त्या 3 लाख कोटीचा हा सगळा धुराळा उडाला, त्या प्रदूषणाचा धुराळा आहे जो तुमच्या माझ्या सर्व मुंबईकरांच्या श्वासावाटे आपल्या सगळ्या श्वसन मार्गामध्ये जातोय आणि सगळ्यांना सर्दी खोकले असे झालेले आहेत। याचं कारण हे आहे, नुसतं मी भावनिक नाही बोलत, कोणी केलं प्रदूषण? भाजपने केलं नाही। भाजपने कसं केलं प्रदूषण हे मी तुम्हाला सांगतोय। म्हणजे कसं आहे की साधारणतः, आणि म्हणतात काय याला विकास, मुंबईच्या विकासासाठी, अरे नको बाबा, आम्ही आमचा करतोय विकास, आम्हाला पुरेसा आहे। पण यांचा विकास म्हणजे कसा, मुलाचा पहिला वाढदिवस आहे आणि त्याला 75व्या वर्षाची शाल देत आहेत। अहो मुलगा 1 वर्षाचा झाला, 75 वर्ष झालं त्याला शाल नाही लागणार, अरे पण आता त्याला लंगोट पाहिजे, तो आत्ता शाल देतोय। ही सगळी यांची मुंबई लुटण्याकडे यांची नजर आहे। म्हणून मी यांना अनाकोंडा म्हणतोय। सगळीकडे विल्हेवाट लावून टाकायची आणि आपल्यावरती आरोप करायचे। 3 लाख कोटीचं देणं हे तुमच्या आमच्या डोक्यावरती यांनी करून ठेवलेलं आहे। 3 लाख कोटी, 92,000 कोटीतल्यानी 8-15,000 कोटी तर असेच उडवले। ठेवी सुद्धा मला वाटतं 70-80,000 कोटीवर आणल्या। बरं, या ठेवी ज्या असतात त्या ठेवींचा सुद्धा अर्थ काढणे तुम्हाला नेमकं कोण सांगणार नाही। साधारणतः या ठेवी महापालिका कर्मचारी यांच्या ज्या काही देणी असतात, ग्रॅच्युइटी असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, याच्यासाठी त्या देणी असतात। आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात की जे पुढचे 100 वर्ष त्याचा उपयोग मुंबईला होईल, असे प्रोजेक्ट, जो कोस्टल रोड सारखा प्रोजेक्ट आपण जो केला तो मुंबईकरांच्या म्हणजे तुमच्या पैशातून केलेला आहे ना। राज्य सरकारचा एक पैसा घेतला आणि मोदी बाबांनी तर नुसते फीत कापण्याखेरीज काही केलेलंच नाहीये, आणि त्याचं श्रेय हे घेत आहेत। म्हणजे जे सगळं चांगलं आपण केलेलं आहे, कोरोनामध्ये काम जे आपण केलं, ज्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं,
ती पुस्तिका आहे ना, कुठे पुस्तिका गेली? हा, त्या पुस्तिकेत बघा मी सगळं दिलेलं आहे. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे की तेव्हा चीनचं कौतुक होत होतं की चीननी 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल केलं. मला एका गोष्टीचं समाधान आहे, आपल्या मुंबईने 18 दिवसामध्ये 1200 रुग्णांची सोय त्यांना रुग्णसेवा देऊ शकू असं फील्ड हॉस्पिटल आपण 18 दिवसात तयार केलं आहे. कुठल्या देशामध्ये? ही पुस्तिका मी मुद्दामून पुस्तिका दाखवतोय कारण ही पुस्तिका त्याच्यावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेला आहे. मी आक्षेप मानत नाही, हे काम आम्ही केलेलं आहे. निवडणूक आयुक्त तुम्ही सुद्धा वाचलात. करोनामध्ये जर तुम्हाला झाला होता की नाही कल्पना नाही, तर तो माझ्या मुंबईच्या आणि महाराष्ट्र सरकारने आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी आणि जनतेने केलेल्या सहकार्यामुळे वाचलेला. त्याच्यामुळे ही बंदी असेल किंवा काय त्याच्यात आक्षेप असेल मी जुमानत नाही. हे काम आपण केलेलं आहे आणि म्हणून मी भाजपला आव्हान देतोय, फालतूवाद घालू नका. महापौर कोण होणार? महापौर मराठीच होणार. मग आता ते म्हणतायत महापौर मराठी आणि हिंदू होणार. मग मराठी म्हणजे हिंदू ना, मग तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत देवेंद्र फडणवीस? मग तुम्ही कोण आहात ते सांगा, कारण तुमचं नाव मराठी वाटते आम्हाला. मग तुम्ही हिंदू आहात की नाही पहिले सांगा आम्हाला, कारण मराठी आहे तो हिंदू आहोत. आम्ही मराठी बोलणारे अस्सल देशभक्त देशप्रेमी हिंदू आहोत आणि मुंबई वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि या मुंबईच्या रक्षणासाठी आज मशाल घेऊन आपण तर आहोतच, पण सोबत परत सांगतो मनसे आणि राष्ट्रवादी आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि ही लढाई पुन्हा एकदा सांगतो व्यक्तीची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे आणि या लढाईमध्ये आपण जिंकलंच पाहिजे. नाही जिंकलं तर कोणाच्या घशात जाईल? कोणाच्या? हा, त्याच्या घशाला काय होत नाही. माझा घसा खवखवतोय पण अदानीच्या घशाला काय होत नाही. द्याल तेवढं बका बका गिळतोय, सगळं गिळतोय. तर ही मुंबई त्यांच्या घशात घालू नका. आपली मुंबई, आपल्या हक्काची मुंबई ही आपल्या हातातच ठेवा आणि तशी तुम्ही ती ठेवाल अशी खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो.